तर जय महाराष्ट्र पब्लिक, ओम जगताप यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं। तर आता एक्झाम फॉर्म आपल्याला ऑनलाईन कसा प्रकारे भरायचा, तर ही प्रोसेस तुम्हाला मी सांगतोय। सगळ्यात पहिले एसपीपी डॅशबोर्ड आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। स्टुडंट लॉग इन तुमचं असेल ते आपल्याला लॉग इन करायचं आहे। क्रोमवरती यायचं, तिथे एसपीपी डॅशबोर्ड सर्च करायचं आणि पहिलीच वेबसाईट आहे त्या पहिल्या वेबसाईटमध्ये व्हिजिट करायचं। तर एक्झाम फॉर्ममध्ये काय काय चेंजेस झाले सगळे पूर्ण बघा, ए टू झेड माहिती मराठी भाषेमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप बघा। आणि एक्झाम फॉर्ममध्ये काय तुमचं रॉंग प्रोसेस होते सगळे तुमचे डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे आता आपल्याला पासवर्ड वगैरे टाकून घ्यायचा आहे, आयडी वगैरे तुमचं कशाने लॉग इन केलं, ईमेलनी मे, त्यानंतर मोबाईल नंबरनी, त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं कॅप्चा कोड टाकून। आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर जातोय। सध्या इथं रेंजचा थोडा प्रॉब्लेमच येतोय, तर आता नेक्स्ट पेजवर आपण आलेलो आहे। तर इथे आता भरपूर सारे ऑप्शन आपल्याला दिसतील। तर सगळ्यात पहिले एक्झाम फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं। इकडे लेफ्ट साईडला बघू शकता, इकडे सगळे प्रोफाईल आणि राईट साईडला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर एक्झाम फॉर्मवरती आपल्याला इथं अशी प्रोसेस दिसते, तर प्रोसीडवरती क्लिक करायचं। तुम्ही मोबाईलवरती सुद्धा हा फॉर्म भरू शकता, आता मी लॅपटॉपवरती भरतोय। त्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे। तर सगळ्यात पहिले इन्स्ट्रक्शन वगैरे बघून घ्या। ओनली वन ॲप्लिकेशन इज अलाउड हॅव्हिंग ॲप्लिकेशन स्टेटस ॲज कम्प्लीट। इफ यू वॉन्ट टू डिलीट ॲप्लिकेशन प्लीज व्हिजिट टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज। कॉलेजमध्ये जावं लागणार आहे आपल्याला जर डिलीट करायचं असेल, त्यामुळे नीट प्रोसेस बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच एक्झाम फॉर्म भरा। आणि फी कुठं भरायची, काय भरायची, तर प्रोसेस चेंज झालेली, आपल्याला ऑनलाईन फी पेड करायची। कॉलेजमध्ये कसलीही फी आपल्याला जमा करायची नाही, त्यामुळे कॉलेजमध्ये कसलीही फी जमा करायची नाही। कोणी जर पैसे मागितले तर द्यायचे नाही। त्यानंतर इथं आता क्रिएट न्यू ॲप्लिकेशन करायचं आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन केल्यानंतर आता इथं आपल्याला भरपूर सारी स्टुडंट बेसिक डिटेल्स आपली जी आहे ती इथं येते। तर बेसिक डिटेलमध्ये तुम्हाला काहीच चेंज करायची गरज नाही। तुम्हाला आता भरपूर साऱ्या मुलांना असं वाटत असेल की बेसिक डिटेलमध्ये आपण काही चेंज करायचं का, नवीन मुलं आहे फर्स्ट इयरची त्यांना माहिती नसतं। तर इथं आधार नंबर आपला दिलेला नाही म्हणून चेंज नाही करायचं। तर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सब्जेक्ट नेम येतं, सेमिस्टर, थिअरी। तर येतं आता तुमचे जे सब्जेक्ट बॅक येते बॅकलॉगचे आता शो करतील। आता हा बॅकलॉगचा फॉर्म नाही आहे, जे म्हणजे रेग्युलर मुलगाचा आहे, त्याचे बॅकलॉग नाही, त्यामुळे इथं त्याचे बॅकलॉग तिथं कन्सिडर नाही केलेले। तर इनसम तुम्हाला वाटली तर देऊ शकता, जर तुम्ही पास असाल तर देऊ शकता, नाही तर नाही देऊ शकत। तुम्हाला जे वाटतं ते सब्जेक्ट टिक करायचे इथं इझिली आणि एकदम व्यवस्थित टिक करा। इलेक्टिव्ह सब्जेक्ट कॉलेजमध्ये विचारा तुमचा इलेक्टिव्ह कोणचा आहे तोच सिलेक्ट करा। एकदा जर फॉर्म रॉंग झाला तर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला डिलीट करावं लागणार आहे, त्यामुळे व्यवस्थित भरा आणि सबमिट करून द्यायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आता नवीन आलेलं आहे, सगळं डॅशबोर्ड नवीन आलेलं आहे। तर इथं आता ॲप्लिकेशन स्टेटस इनकम्प्लीट, त्यानंतर आउटवर्ड दिसतं इनवर्ड स्टेटस, तर आपल्याला तो इनवर्ड करायचा आहे, कॉलेजमध्ये जाऊन इनवर्ड होतो। तर सगळ्यात पहिले प्रिंट काढायची आपल्याला या फॉर्मची, म्हणजे आता तुमचं एक्झाम फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट काढायची। तुम्ही आता एक्झाम फॉर्मचा स्टेटस आपल्याला कॉलेजमध्ये जमा करायचा आहे। त्यानंतर मग ते फीचं ऑप्शन आपल्याला चालू होतं, त्यानंतर आपण फी पेड करू शकतो। तिथं प्रिंटच्या ऐवजी फी ऑप्शन येतं। तर आता हा प्रिंट काढल्यानंतर अशा प्रकारची प्रिंट काढायची। फी आता बघू शकता 1335 आहे। तर कॉम्प्युटरचा प्रत्येक ब्रँडचा वेगवेगळी फी असणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर कॉलेजमध्ये जा, तुमचं कोणचं कॉलेज असेल आणि तिथं स्कॉलरशिप सेक्शन तुमचं अकाउंट सेक्शनला जा आणि तिथं फॉर्म जमा करून द्या। आणि जमा केल्यानंतर असं बघू शकता ते इनवर्ड ऑप्शन तुम्हाला स्टेटसमध्ये दिसत नाही, ॲप्लिकेशन स्टेटस इथं कम्प्लीट दिसेल। त्यानंतर पे ऑनलाईन करायचं, इथं अनपेडचं आपल्याला पेड दिसणार आहे कधी आपण ज्यावेळेस पेमेंट करू त्यावेळेस। तर आता इथं प्रिंट पेमेंटचं पे ऑनलाईन असं ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर इथं पे ऑनलाईनवर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपल्याला फी भरायची। तर सिलेक्ट पेमेंट गेटवे मेथड इथं बघू शकता बँक ऑफ महाराष्ट्र, तर ही बँक युनिव्हर्सिटीची बँक आहे। त्यानंतर अमाऊंट इथं बघू शकता 1335 अमाऊंट आहे, प्रत्येक ब्रँचनुसार वेगळे आहे, ही कॉम्प्युटरचं सांगतोय मी। त्यानंतर प्रोसीड केल्यानंतर इथं बघू शकता क्रेडिट डेबिट कार्ड UPI, तर ट्रान्झॅक्शन आपण UPIनीच करायचं, एकदम इझी प्रोसेसमध्ये तुम्हाला जाणार आहे। तर शो QR कोडवर क्लिक करायचं आणि QR कोड इझिली तुम्ही स्कॅन करून हे पे करू शकता। तर आपल्या मोबाईलवरतून फोनपे उघडायचं, फोनपे उघडल्यानंतर सरळ स्कॅन करायचं आणि स्कॅन केल्यानंतर आता इथं बघू शकता वेटिंग फॉर पेमेंट, तर हे थोडंसं वेट घेतं, फक्त 20 to 30 सेकंडचं वेट घेतं। त्यानंतर असं प्रोसेस होती आणि इथं कंप्लीट बघू शकता, कंप्लीट इनवॉर्डेड पेड आणि प्रिंट काढायची सरळ। तर पेड ऑप्शन आल्यानंतर समजून घ्यायचं की आपला फॉर्म एकदम सबमिट झाला आहे, पेमेंट वगैरे झालेलं आहे। तर पेमेंट वगैरे लवकरात लवकर करा, 17 तारीख तुम्हाला माहिती आहे लास्ट डेट आहे, बट डेट वाढवू पण शकते, टेन्शन नका घेऊ, ही डेट वाढणार आहे नक्कीच। अशा प्रकारे आपली पावती वगैरे घेऊन टाकायची प्रिंट करून। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जणकून शेअर करा व्हॉट्सअपला आणि टेन्शन करून काही डाऊट असेल तर अजून पण विचारू शकता। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।